सब रेडी है? चलो स्टार्ट करते हैं। आज हम एक नई कॉन्सेप्ट को समझने का प्रयास करेंगे जो स्क्रीन पर आपको दिखाई दे रही है, SWOT, स्वैट एनालिसिस। इसको कहा जाता है स्वैट एनालिसिस, पर्सनल स्वैट एनालिसिस। ये एक टेक्निक है, इसको आज हमें समझना है और इस टेक्निक से खुद का एनालिसिस करना है, क्योंकि हमने कल जो टॉपिक कवर किया था, जिस टॉपिक पर हमने डिस्कशन चालू किया था, उसका नाम था नो थाईसेल्फ। ओके, नो थाईसेल्फ में क्या किया जाता है, तो खुद का सर्च करना, ये सबसे बड़ी एक्टिविटी इस कॉन्सेप्ट में की जाती है। तो कल हमने नो थाईसेल्फ की एक बेसिक इंट्रोडक्शन को कवर किया था। उसके अंदर जो टेक्निक्स है, उन टेक्निक में से सिर्फ 2 टेक्निक्स हम कल डिस्कस कर चुके हैं। आप बता सकते हो वो 2 टेक्निक्स क्या थी? आप मुझे फास्ट रिप्लाई दे सकते हो चैट बॉक्स में। 2 टेक्निक्स, नो थाईसेल्फ की 2 टेक्निक्स हमने कल डिस्कस किया था। उसमें से पहली टेक्निक और दूसरी टेक्निक, जिसको अभी याद आ रहा है वो चैट बॉक्स में टाइप करके भेज सकता है। मेडिटेशन करेक्ट। दूसरा एक मेडिटेशन टेक्निक का था, और दूसरा डायरी करेक्ट। मृणाली दोनों आंसर करेक्ट दे दिए इन्होंने, बाकी लोग भी आंसर देने की कोशिश करते होंगे। ठीक है, तो ये 2 टेक्निक्स हो गई। इसी प्रकार से तीसरी जो टेक्निक है वो है स्वैट एनालिसिस। इसको कहा जाता है स्वैट एनालिसिस। ठीक है, इसको जानने से पहले कुछ और थोड़ा डिस्कशन करना बाकी रह गया था कल, उसको पहले कवर करेंगे, बाद में स्वैट एनालिसिस की तरफ आ जाएंगे। ठीक है, तो मैं थोड़ा सा बैक इस स्लाइड को बैक कर देता हूँ और फिर से हम स्टार्ट करेंगे। जस्ट थोड़ा डिस्कशन करना बाकी रह गया था। ठीक है, तो हमने कहा था कि प्रोसेस ऑफ नोइंग थाईसेल्फ में पहला जो है डायरी राइटिंग। तो मुझे लगता है कि आप जितने भी अभी हमारे साथ जुड़े हैं और कल जितने भी लोग हमारे साथ थे, उन कम से कम उन लोगों ने भी क्या करना चाहिए कि डायरी राइटिंग ये जो एक्टिविटी है वो अपने लाइफ में स्टार्ट करनी चाहिए। यानी कि आपको क्या करना पड़ेगा कि डायरी राइटिंग की आदत जो है वो खुद को लगानी पड़ेगी, जिससे आपको बहुत ही फायदा मिलेगा। उसी प्रकार से जिस प्रकार आप डायरी राइटिंग करना चालू करोगे, तो साथ में अगर आपने इस हैबिट को इम्प्रूव किया या डेवलप किया, मेडिटेशन वाली हैबिट खुद को लगा दी, तो इसका भी इम्पैक्ट आपके लाइफ में बहुत जबरदस्त देखने को मिलेगा आने वाले समय में। तो मेडिटेशन कैसे करना है, क्या करना है, मैंने कहा था कि इसके बारे में बहुत सारे वीडियोस यूट्यूब पे अवेलेबल है। मगर मेडिटेशन करने में सबसे इम्पोर्टेंट क्या बात है, तो आपको क्या करना पड़ेगा, ट्राइंग टू गेट ए जीरो थॉट स्टेज। आपको जीरो थॉट स्टेज को प्राप्त करने की कोशिश करना चाहिए इस मेडिटेशन वाले टेक्निक में। क्या होता है, जब आप मेडिटेशन करना चालू करोगे तो क्या होगा कि एक विचार आपके मन में आएगा, कुछ समय रहेगा और बाद में चला जाएगा। उसके बाद सडनली दूसरा विचार आएगा, वो कुछ समय आपके माइंड में रहेगा और वो भी चला जाएगा। ऐसे दिन भर अपने माइंड में विचारों की आवागमन चालू रहता है। इसी आवागमन को स्टॉप करना, इसी आवागमन को रोकना, यही कहलाता है जीरो थॉट प्रोसेस। तो जीरो थॉट प्रोसेस में विचार शून्य स्टेज को प्राप्त करना ये आसान नहीं है, मगर नामुमकिन भी नहीं है, क्योंकि इसको प्रैक्टिस से ही आप ये कर सकते हो। देख लेना कि बहुत जो ग्रेट पर्सनैलिटीज है उनमें ये जो हैबिट है ये सब में कॉमन रहती है, क्योंकि जो जितने भी ग्रेट पर्सनैलिटी है उनको उन सभी ने क्या किया, मेडिटेशन को अपना एक वेपन बना दिया था। तो इसके बेस पर ही वो ग्रेट पर्सनैलिटीज बन गई थी। तो आपको भी मेडिटेशन करना बहुत जरुरी है। जर शक्य असेल तर तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल। ठीक है, उसके बाद नेक्स्ट जो है थर्ड वे जो है वो डेवलपिंग न्यू इंटरेस्ट। अब इसका और नोइंग थाईसेल्फ का क्या रिलेशन है? तो जब आपका माइंड कुछ नया सोचने की कोशिश करेगा, तो आपके अंदर की जो कैपेबिलिटीज है वो बाहर निकल के आती है। इसलिए आपको हर वक्त नए इंटरेस्ट यानी कि नए विचारों को खोजना पड़ेगा अपने अंदर से, जिससे आपको
खुद को भी फायदा मिलेगा और समाज को भी इसका फायदा मिल सकता है। तो थिंकिंग समथिंग न्यू एंड डिफरेंट, क्योंकि आप में से मुझे ये लगता है कि आप में से बहुत सारे लोग ऐसे होंगे कि जो नए नए विचारों को वो अपनाते होंगे, नए नए कंटेंट पर वो विचार करते रहते होंगे। तो ये आदत, इसको आदत बनाना है, नए सोच की एक आदत बन सकती है, क्योंकि बार बार रिपीटेड विचारों को अपने माइंड में उसको रिपीट करना, ये इसको आप न्यू इंटरेस्ट नहीं कह सकते, इसको आप न्यू आइडिया नहीं कह सकते, क्योंकि इसका जो है, इसमें क्या करना है आपको, डेवलपिंग न्यू इंटरेस्ट में क्या करना है कि हर वक्त नया कुछ सोचने की कोशिश करना है। जब आप नया कुछ सोचोगे तो इट विल बिकम यू अ लीडर। अब जब आप नया सोचने सोचने लगोगे या कुछ आपके मन में कुछ नया थॉट आ जाएगा, तो वही था आपको एक नया लीडर बना सकता है। तो लीडर बनने की प्रोसेस में ये जो पहली स्टेज जो होती है वो है न्यू थॉट। ओके, तो न्यू थॉट, लीडर वाला पार्ट थोड़ा सा अलग है, इसके डीप में हम नहीं जाएंगे। सिर्फ मुझे कहना यही है कि अगर आप नया कुछ सोचते हो तो इसका बेनिफिट आपकी लीडरशिप में भी होगा। लीडरशिप हम नया अलग सा एक टॉपिक कवर करेंगे। ओके, ट्राई टू डेवलप न्यू आइडियाज एंड एक्सप्लोर, कुछ नए आइडियाज को डेवलप करना और उनको प्रस्तुत करने की कोशिश करते रहना, ये भी एक कला है। ये इससे भी आपको खुद की डिस्कवरी करने में आसानी होगी। ओके, डेवलप रिसर्च एंड इनोवेशन थिंग्स। अब ये रिसर्च एंड इनोवेशन थिंग्स ये बहुत आगे वाली स्टेज है। आप जिस स्टेज में हो, इस स्टेज में आपको ये करने की जरूरत नहीं है, मगर जब आपके एज बढ़ते जाएगा तब ये जो थिंग है रिसर्च एंड इन्वेस्टिगेशन की, ये अपने आप ही आपके अंदर डेवलप हो जाएगी। ओके, तो सबसे पहले आप जिस स्टेज में हो तो आपको क्या करना है, न्यू आइडियाज को अपने माइंड में डेलिबरेटली लाने की कोशिश करना आहे। नवीन संकल्पना जितक्या जास्त तुमच्या माइंड मध्ये येतील त्याचा फायदा तुम्हाला होईल। त्यामुळे कोणी काय म्हटलं, याच्या घरी काय चालू आहे, त्याच्या घरी काय चालू आहे, हे ना असंच म्हटलं, त्यानं तसंच म्हटलं, या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या। नवीन संकल्पना ज्या तुमच्या मनामध्ये येत असतील त्या येऊ द्या, त्याच्यावरती विचार करा आणि त्या संकल्पनाच्या जो कोणता विचार तुमच्या मनामध्ये येईल तो विचार तुमच्या एका नोटबुक मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। कारण एकदा विचार आल्यानंतर, एकदा विचाराची लेवल ज्या स्टेजवरती असेल, त्याच गोष्टी तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांदा विचार करता त्यावेळेस तुमची जी विचार करण्याची क्षमता असते ती दुसऱ्या स्टेजवरती जाते। एकाच गोष्टीवर तुम्ही सतत विचार केला तर विचाराची जी स्टेज असते, जी पायरी असते, ती उंचवत जात असते, त्याची उंची वाढत जात असते। त्यामुळे सतत विचार करणं, ते पण चांगल्या गोष्टीचा विचार करणं, चांगल्या आयडियाचा विचार करणं, हे तुम्हाला तुमच्या स्वतःचा शोध घेण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरेल। ठीक आहे, ही एक टेक्निक आहे। ओके, नेक्स्ट आहे हॉबीज। हॉबीजला तुम्हाला म्हटलं होतं याच्यापूर्वीच की हॉबीज किती महत्वपूर्ण आहेत, कारण हॉबीजमुळे काय होते की स्वतःची जी पॅशन आहे, स्वतःच्या आतमध्ये जी काही करण्याची ऊर्जा आहे, शक्ती जी आहे किंवा इच्छा जी आहे, तिला तुम्ही एक वाट करून देऊ शकता, तिला तुम्ही एक मार्ग दाखवू शकता। कारण तुमच्याकडे असणारा वेळ तुम्ही त्या हॉबीला स्पेंड करू शकता, कारण त्याच्यामुळेच तुमच्या मनामध्ये जी काही करण्याची इच्छा असेल ना, त्याला तुम्ही वेळ देऊ शकता। हॉबीचा एकमेव बेनिफिट तोच आहे की जी गोष्ट तुमच्या मनामध्ये करावीशी वाटते तिच्यासाठी वेळ काढणं, हे हॉबीच्या अंतर्गत येतं। जर तुम्ही असा वेळ काढला, हॉबीसाठी तुम्ही वेळ दिला, तर तुमच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला डोकावण्याचा एक चांगली संधी या हॉबीच्या माध्यमातून मिळते। म्हणून स्वतःच जर अनालिसिस करायचं असेल तर स्वतःच्या हॉबीज काय आहेत आणि त्याचा डेव्हलप करणं कशा पद्धतीने करू शकता हे पण खूप महत्वाचं आहे। यू कॅन चेंज युअर पर्सनल मेंटॅलिटी। ओके, प्रेझेंट मेंटॅलिटी। हॉबीचा दुसरा काय बेनिफिट होतो, जर तुम्ही समजा सॅड सिच्युएशन मध्ये आहात किंवा तुमच्या मनामध्ये खूप ताण आहे, काही चिंता आहे किंवा काही त्रास आहे, कोणी काही तुम्हाला बोललं असेल, काही कोणी रागवलं असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या हॉबीजला जर तुम्ही वेळ दिला तर तुमची जी प्रेझेंट मेंटॅलिटी जी आहे ती प्रेझेंट मेंटॅलिटी दूर होण्यासाठी या हॉबीजचा खूप मोठा फायदा होत असतो। आणि ज्यावेळेस प्रेझेंट मेंटॅलिटी जी कोणती प्रेझेंट मेंटॅलिटी असू द्या, तुम्ही आनंदी असाल किंवा तुम्ही दुःखात असाल, ती पूर्ण स्टेबल करण्याची ताकद या हॉबीज मध्ये असते, या छंदामध्ये असते। ठीक आहे, तर त्यामुळे छंद खूप महत्वाचा असतात। इट विल हेल्प यू फाइंड सम टाइम टू रिलॅक्स। जर तुम्हाला जर त्रास असेल किंवा तुम्ही खूप टेन्शन मध्ये असाल, तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी देखील या हॉबीज महत्वपूर्ण ठरतात। ठीक आहे, ही एक जास्त इफेक्टिव्ह टेक्निक नाही, पण ही मदत करतात तुम्हाला स्वतःची डिस्कवरी करण्यासाठी।
सगळ्यात महत्वाची ज्या गोष्टी दोन सांगितल्या, मेडिटेशन आणि डायरी रायटिंग, त्याच्यासोबतच जर तुम्ही एक्सरसाइजला जर तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान दिलं, तर तुमचं आयुष्य मात्र खूप 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 वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. 3 गोष्टी, डायरी रायटिंग, मेडिटेशन आणि एक्सरसाइज. आता एक्सरसाइज करायची काय आपल्याला जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येकाने एक्सरसाइजचा संबंध लेडीज आणि जेंट्सशी नाहीये. प्रत्येक जण एक्सरसाइज प्रत्येकाने एक्सरसाइज करणं आवश्यकच आहे. ठीक आहे. काही जणांना असं वाटत असतं की लेडीजने एक्सरसाइज करावी की नाही करावी, तसा विचार मनातही आणू नका. प्रत्येक व्यक्तीने एक्सरसाइज केली पाहिजे. मग एक्सरसाइजचा प्रकार मात्र हा वेगळा वेगळा असू शकतो. लेडीजसाठी वेगळा असू शकतो, जेंट्ससाठी वेगळा असू शकतो. ठीक आहे. वयस्कर व्यक्तींसाठी वेगळा असू शकतो, तरुण विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी तो वेगळा असू शकतो. पण एक्सरसाइज सर्वांनी करणं आवश्यक आहे. कारण एक्सरसाइजमुळे काय होतं, मेंटली आणि फिजिकली फिटनेस प्राप्त होतो. मेंटली जर तुमची मानसिक स्थिती हिला जर फिट ठेवायचं असेल किंवा फिजिकल फिटनेस जी बॉडी तुमची जी आहे तिला फिट ठेवायचं असेल, तुम्हाला एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्रुशियल टाइम मध्ये असाल, ज्यावेळेस तुम्ही हार्ड टाइम मध्ये असाल, त्यावेळेस जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तो टाइम जो आहे तुम्हाला स्लो डाऊन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. कारण जर तुम्ही खूप टेन्शन मध्ये असाल आणि त्यावेळेस जर तुम्ही एक्सरसाइज केली तर टेन्शन पण दूर करण्याचे सामर्थ्य या एक्सरसाइज मध्ये असते. जसं मेडिटेशन मध्ये आहे तसंच एक्सरसाइज मध्ये पण आहे. आता एक्सरसाइज तुम्ही या स्टेजला आतापर्यंत जर तुम्ही एक्सरसाइज करण्याची तुम्हाला सवय असेल तर खूप चांगली सवय आहे. ती सवय तुम्ही कंटिन्यू करा. कारण याच्यामुळे तुम्हाला न दिसणारा फायदा मिळू शकतो. कारण याचा फायदा आता तुम्हाला दिसणार नाही, याचा फायदा पुढे तुम्हाला दिसेल. कारण एक्सरसाइज हा एक अशी एक सवय आहे की ज्यामुळे तुमची मेंटॅलिटी आणि फिजिकल जी कॅपॅबिलिटी आहे ती बिल्ड होण्यासाठी मदत होऊ शकते. आता एक्सरसाइज कशी करायची? आता एक्सरसाइज तुम्ही जिम मध्ये जर तुम्हाला जाण्याची सवय असेल तर तुम्ही जिम मध्ये जा, काही प्रॉब्लेम नाहीये. जर जे मुलं जिम मध्ये जात असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी कंटिन्यू करावं. आता काही मुली जिम मध्ये जात नसेल, तुम्ही घरी पण तुम्ही करू शकता, एक्सरसाइज करू शकता, कुठल्याही पद्धतीची करू शकता. जर तुम्हाला काहीच करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही सूर्यनमस्कार तरी करू शकता. सूर्यनमस्कार एक 5 मिनिटामध्ये एक सूर्यनमस्कार होऊन जातो. सूर्यनमस्कार कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, त्याचं एक चित्र इथे तुम्हाला दिसायला लागेल. जसे घड्याळाचं स्वरूप आहे त्याच पद्धतीने इथे सूर्यनमस्काराची अवस्था इथे दिलेल्या आहेत. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके. या अवस्था, या सूर्यनमस्कार जर तुम्ही दिवसातून सकाळी उठल्यानंतर जर केले तर तुम्हाला दिवसभर एकदम फिट, मेंटली आणि फिजिकली फिटनेस जे आहे ते तुमचं मेंटेन राहण्यासाठी मदत होईल. कारण इथे तुम्ही स्वतःला आत्तापासून जर सवय लावली एक्सरसाइज करायची, मग तुम्ही सूर्यनमस्कार करा किंवा इतर कुठला व्यायाम करा किंवा प्राणायाम करा किंवा योगासनं करा, कुठलाही करा, पण एक एक्सरसाइजचा प्रकार तुम्हाला जोपासणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे सर्व काहीच करायचं नसेल तर एक गोष्ट अजून आहे ती पण सांगतो. मग ती कोणती? जर तुम्हाला व्यायाम करायची इच्छा नसेल, जिम मध्ये जाण्याची इच्छा नसेल, प्राणायाम करायची इच्छा नसेल, आसन करायची किंवा योगासनं करायची इच्छा नसेल, तर तुम्ही एक पर्याय आहे तो मी तुम्हाला सांगतो. काय करायचंय? हे सर्व जर करायची इच्छा नसेल तर तुम्ही दिवसातून 10,000 स्टेप्स पायी चालण्याची प्रॅक्टिस करा किंवा पायी चालण्याचा प्रयत्न करा. ही पण एक एक्सरसाइजच आहे. 10,000 पावलं चालायची दिवसभरातून, ही पण एक एक्सरसाइजच आहे. ही तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही प्राणायाम करू नका, फक्त 10,000 स्टेप चाला. योगासनं करू नका, फक्त 10,000 स्टेप्स चाला. हा एक पर्याय आहे जर तुम्हाला काही करण्याची इच्छा नसेल तर. पण असं करू नका. यापैकी कुठली तरी एक गोष्ट तुम्ही स्वतःला जोडून घेणं खूप आवश्यक आहे. कारण यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला खूप जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे. याला तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही जर आता स्टुडंट लाईफ मध्ये आहात तर तुम्हाला स्टुडंट लाईफ मध्ये या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक डायरी रायटिंग, मेडिटेशन आणि एक्सरसाइज. ओके. तिन्ही गोष्टी खूप अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला आजपासून किंवा काही काही दिवसानंतर त्या तुम्हाला स्टार्ट करायच्या. आणि मला हा विश्वास आहे की आपल्या क्लासमध्ये प्रत्येक जण या 3 गोष्टींची सवय स्वतःहून लावून घेईल. प्रत्येक परत परत मला रिपीट करायची गरज नाही, कारण तुम्हाला आत्ताच एवढ्या तळमळीने आणि कळकळीने सांगू इच्छितो की प्रत्येकाने या 3 गोष्टींचा जर स्वतःला सवय लावून घेतली तर तुमचं आयुष्य मात्र तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीने तुमचं बदलून जाईल. ठीक आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा: एक्सरसाइज, मेडिटेशन आणि डायरी रायटिंग. ठीक आहे. पुढे जाऊया.
आता ही एक टेक्निक आहे. जर तुमचं माइंड किंवा तुम्हाला खूप त्रास होत असेल किंवा तुमचा चिडचिडापणा, तुमचं मन अस्वस्थ असेल, तर अशा वेळेस काय करायचं? स्वतःला जर रिलॅक्स करायचं असेल तर ड्रायव्हिंग करा, रायडिंग करा किंवा आउटिंग करा. थोडंसं घराच्या बाहेर पडा. आता सध्या कोरोना असल्यामुळे सध्या बाहेर पडू नका. जर तुम्हाला गाडी चालवण्याची चालवायची आवड असेल किंवा कुठे बाहेर फिरायची आवड असेल, तुम्ही ड्रायव्हिंग करा किंवा रायडिंग करा. कुठे फिरायला बाहेर जा काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी. जेणेकरून काय होईल, तुमचं मन शांत होईल, तुमच्या मनामध्ये जी काही चलबिचल अवस्था जी आहे ती स्थिर होईल. ही एक टेक्निक आहे फक्त तुम्हाला प्रेझेंट मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे, आता पाहूया आपण स्वॅट अनालिसिस. स्वॅट अनालिसिस काय आहे? स्वॅट अनालिसिस हे एक टेक्निक आहे. कशाची टेक्निक आहे? स्वतःची स्वतः ओळख करून घेण्यासाठीची एक टेक्निक आहे. आता ही जी टेक्निक है ना, स्वैट एनालिसिस, जनरली आपको इस स्टेज में कोई बताता नहीं, मगर मुझे ऐसा लगता है कि इस स्टेज में अगर आपको इस टेक्निक का बेसिक नॉलेज अगर आपको पता हो तो ये आपको बहुत ही हेल्पफुल रहेगा, क्योंकि मुझे नहीं लगता स्वैट एनालिसिस के बारे में थोड़ा सा हम डिटेल में यहाँ पे डिस्कस करेंगे, जिससे कि आपको ये कॉन्सेप्ट भी समझ में आई, इसके इसके बेनिफिट भी आपको समझ में आए। ठीक है, तो स्टार्ट करते हैं स्वैट एनालिसिस। स्वैट एनालिसिस का फुल फॉर्म जो है तो आगे हम देख लेंगे। ठीक है, तो पहले एक मैट्रिक्स क्या है ये इसको समझ लेंगे। स्वैट एनालिसिस, स्वैट ये चार शब्दांचा हा मेल है ये। ठीक है, यस डब्ल्यू ओ टी। यस का मीनिंग क्या हो रहा है यहाँ पे? स्ट्रेंथ, जिसको आप मराठी में सामर्थ्य किंवा शक्ती म्हणू शकता। डब्ल्यू चा अर्थ आहे वीकनेस, ज्याला तुम्ही कमतरता किंवा आपली हे म्हणू शकता अशक्तपणा किंवा कमतरता। ठीक है, वीकनेस। थर्ड, अब स्वैट में से जो ओ है, ओ का मीनिंग क्या हो रहा है यहाँ पे? अपॉर्चुनिटीज, जिसको आप संधि कह सकते हो। ठीक है, और लास्ट जो टी है, टी का मीनिंग क्या हो रहा है? थ्रेट्स या थ्रेट। इसका मीनिंग क्या होता है? धोखा या जोखिम। ओके, अब ये स्वैट एनालिसिस स्क्रीन के ऊपर थोड़ा सा कॉन्सेंट्रेट करो। ये बॉक्स आपको समझना है। मैं जो आपको यहाँ पे एक्सप्लेन करूंगा, थोड़ा सा यहाँ पर फोकस करो, क्योंकि ये बॉक्स समझ लेना बहुत इंपॉर्टेंट है। अगर ये बॉक्स आपको आज समझ में आता है तो आप अपना खुद का एनालिसिस बहुत अच्छी तरह से कर सकते हो। तो ये चार आपको क्या करना है, आपके नोटबुक के पेज पर ऐसा एक बॉक्स ड्रॉ करना है, जिसमें यहाँ पे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर लिखकर देना है, और बाद में क्या लिखना है वो मैं बोल दूंगा, मगर इसको पहले समझ लेगी क्या है। ये मैट्रिक्स जो है, इस मैट्रिक्स को कहा जाता है स्वैट मैट्रिक्स। ओके, अब ये मैट्रिक्स पर्सनल एनालिसिस के लिए यूज किया जाता है, किसी कंपनी के एनालिसिस के लिए भी यूज किया जाता है, किसी इंस्टीट्यूशंस के एनालिसिस के लिए भी यूज किया जाता है। यानी कि ये कोई ऐसे इंडिविजुअल एनालिसिस के लिए नहीं है, ये सबके लिए कॉमन है। अब ये कॉमन है, मगर इसका जो यूज है, ये यूज करने कौन कर रहा है, ये सबसे इंपॉर्टेंट है। यहाँ पे हम पर्सनली इसको यूज करने वाले हैं, तो इसके उसी एंगल से इसको हम समझने की कोशिश करेंगे। ठीक है, अब ये जो स्ट्रेंथ है, वीकनेस है, ये जो दो पार्ट यहाँ पे, दो बॉक्स यहाँ पे दिखाई दे रहे हैं ना, इसके अंदर जो आप कुछ लिखोगे ना, ये क्या होता है? ये आपके मन की बातें होती है, ये आपके अंदर की बातें होती है, ये इंटरनल बातें होती है, जो कुछ आप इसके अंदर लिखोगे। ओके, क्या लिखना है ये आगे बोल दूंगा, मगर जो कुछ आप नंबर 1 और 2 पे लिखोगे ना, ये क्या होता है? आपकी इंटरनल थिंग होती है, वो इंटरनल बात होती है। जो बात आप 3 और 4 नंबर के बॉक्स में लिखने वाले हो ना, वो क्या होती है? आपकी एक्सटर्नल थिंग होती है। अब ये जो 1 और 2 बॉक्स में जो कुछ लिखोगे आप, ये आपके खुद के रिलेटेड होती है, ये आपके अंदर अंदर से ये बातें आती हैं। और जो 3 और 4 की जो होती है, ये आपके इन्वायरमेंट से जुड़ी हुई बातें होती है, ये बाहर से आती है। जो बाहर के कंटेंट होते हैं, ये 3 और 4 पॉइंट को आपको इम्पैक्ट करेंगे, मगर जो इंटरनल बातें जो होती है, वो क्या है? स्ट्रेंथ और वीकनेसेस होती है। अब यहाँ पे ये मेरे लेफ्ट साइड, यानी कि आपके लेफ्ट साइड में देख लीजिए, यहाँ पे मैंने पॉजिटिव लिखा है। ओके, पॉजिटिव, और यहाँ पे निगेटिव लिखा है। अब 1 और 3 नंबर के बॉक्स में जो कुछ आप लिखोगे ना, वो कैसे होता है? वो आपके दृष्टि से पॉजिटिव होता है, आपके एंगल से वो पॉजिटिव थिंग होती है। और 2 और 4 में जो कुछ लिखोगे ना, वो क्या होता है? आपके लिए निगेटिव होता है।
या आपकी वो निगेटिव बातें होती है। क्या होता है, कौन सी बातें पॉजिटिव और निगेटिव है, फिर से रिपीट करो। क्या पॉजिटिव है, एक तो स्ट्रेंथ पॉजिटिव है और अपॉर्चुनिटी पॉजिटिव है। क्या वीकनेस है, सॉरी निगेटिव क्या है, वो है वीकनेस जो होता है वो निगेटिव होती है और थ्रेट्स जो होता है वो निगेटिव होती है। एक्सटर्नल क्या होता है, एक्सटर्नल अपॉर्चुनिटीज होती है और थ्रेट, ये जो दो कंटेंट्स होते हैं वो एक्सटर्नल होते हैं। और इंटरनल कौन से कंटेंट होते हैं, एक स्ट्रेंथ और दूसरा वीकनेस। ये दो कंटेंट जो है वो क्या है, इंटरनल कंटेंट्स है। एक्सटर्नल कंटेंट, इंटरनल कंटेंट, पॉजिटिव कंटेंट और निगेटिव कंटेंट, यहाँ पे समझ लेना ये क्या है, ठीक है। अब आपके अंदर स्ट्रेंथ क्या है, अगर मैंने ऐसा आपको क्वेश्चन पूछा तो इसका आंसर आपके माइंड में 2 सेकंड में भी आ सकता है, 2 मिनट में भी आ सकता है, 2 घंटे में भी आ सकता है, 2 दिन में भी आ सकता है, 2 महीने में भी आ सकता है, 2 साल में भी आ सकता है और 20 साल में भी आ सकता है। अगर आप अपने खुद को अच्छी तरह से डिस्कवरी किया होगा तो स्वतःला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखलं असेल, स्वतःला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणलं असेल, तर याचा आन्सर फक्त 2 सेकंदात तुम्हाला मिळू शकतो या पूर्ण मॅट्रिक्सचं। इंटरनल जे कंटेंट्स आहेत या दोन्ही इंटरनल कंटेंट्सचं आन्सर तुम्हाला 2 सेकंदामध्ये तुम्ही देऊ शकता। केव्हा, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं अनालिसिस केलं असेल तेव्हाच। मग या दोन कंटेंट, 1 नंबर आणि 2 नंबर मधले बॉक्समध्ये जे काही कंटेंट्स लिहायचे आहेत ना तुम्हाला, तर त्याचा आन्सर तुम्हाला केव्हा मिळेल, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहाल तेव्हा। मग कसं डोकावून पाहायचंय, त्या तीन टेक्निक्स तुम्हाला ते डोकावून पाहायचं कसं, डायरी रायटिंगनी, मेडिटेशननी आणि या स्वॅट अनालिसिस। मग कसं करायचंय, स्ट्रेंथ, आता तुमच्या स्वतःमध्ये काय स्ट्रेंथ आहे याचं आन्सर जर तुम्हाला शोधायचं असेल तर अगोदर तुम्हाला स्वतःला स्वतःची डिस्कवरी करावी लागेल। आता एक मी थोडस काही प्रश्न इथे मी तयार केलेले आहेत, त्या प्रश्नांच्या आधारावरती जर तुम्हाला उत्तर देता आलं तर ती गोष्ट पर्टिक्युलर ती तुमची स्ट्रेंथ असेल, ती गोष्ट पर्टिक्युलर तुमची वीकनेस असेल, ती गोष्ट पर्टिक्युलर तुमची अपॉर्च्युनिटी असेल। आता तुम्हाला काय करायचंय, नोटबुक मध्ये हा बॉक्स जो आहे जशाच तसा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे आणि हे जे मी इथे मोठ्या अक्षरात लिहायची इथे लिहिण्याची गरज नाही। 1 नंबर काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, 1 नंबर स्ट्रेंथ आहे, 2 नंबर वीकनेस आहे, 3 नंबर अपॉर्च्युनिटी आहे, 4 नंबर थ्रेट आहे। फक्त तुम्ही 1 नंबर इथे कॉर्नरला 1 2 3 4 असा नंबर टाकायचे, हे नाव लिहिण्याची गरज नाही। आता 1 नंबर मध्ये, 1 नंबरच्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमची स्ट्रेंथ जाणून घ्यायची असेल तर ती कशी शोधायची, त्याचं काही प्रश्न मी तयार केले, त्याचं उत्तर जर तुम्हाला शोधता आलं तर ते पहा, ते कसं शोधायचं पहा। पुढच्या स्लाइड कडे जाऊया। जर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ जर जाणायची असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे। आपण काय चांगलं करू शकता, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ शोधून काढायची असेल तर तुम्ही विचार करा की मी सगळ्यात चांगली कोणती गोष्ट करू शकतो, सगळ्यात परफेक्ट कोणती गोष्ट मी करू शकतो, व्हॉट डू यू डू वेल, आपण काय चांगले करता, सर्वात चांगलं तुम्ही काय करता, या प्रश्नाचं उत्तर शोधा, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ मिळेल। ओके, नेक्स्ट आहे, व्हॉट युनिक रिसोर्सेस कॅन यू ड्रॉ ऑन, आपल्याकडे कोणती अशी अद्वितीय साधनं किंवा सामर्थ्य आहे जे इतरांकडे नाहीये। तुमच्या आतमध्ये किंवा तुमच्यामध्ये असं कोणतं सामर्थ्य आहे जे इतरांमध्ये नाही पण तुमच्यामध्ये आहे, या प्रश्नाचं जर उत्तर शोधता आलं तर ते तुमचं स्ट्रेंथ आहे, ते तुमचे स्ट्रेंथ आहे। ठीक आहे, काय प्रश्न आहे, तुम्ही सगळ्यात चांगलं काय करू शकता, याचं उत्तर ही तुमची स्ट्रेंथ आहे। तुमच्याकडे इतरांपेक्षा पॉवरफुल काय आहे, सामर्थ्यवान तुमच्याकडे काय आहे, याचे जर तुम्हाला उत्तर देता आलं तर ती तुमची स्ट्रेंथ आहे। ओके, नेक्स्ट आहे, व्हॉट डू अदर्स सी ॲज युअर स्ट्रेंथ, इतर लोक तुमच्यामध्ये सामर्थ्य म्हणून कोणती गोष्ट पाहतात, इतर लोक तुमच्यामध्ये सामर्थ्य म्हणून कोणती गोष्ट पाहतात, ती गोष्ट तुमची स्ट्रेंथ आहे। थोडंसं समजण्यासाठी अवघड आहे पण मला विश्वास आहे की तुमच्या लक्षात येईल, कारण ही गोष्ट तुमच्या या स्टेजला समजून घेणं खूप महत्वाचं आहे। कारण 3 वर्षानंतर तुम्हाला सांगण्यात मजा नाहीये, कारण तुमची स्टार्टिंग पॉइंट आज आहे, एंडिंग पॉइंटला ही गोष्ट मी सांगणार मला पटत नाही, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंग पॉइंटला सांगतो। थोडंसं अवघड वाटेल
कोणाच्या लक्षात नाही आलं तर थोडं तुम्ही निग्लेक्ट कराल. काही व्यक्ती याला निग्लेक्ट करतील, मला लक्षात येत नाही सोडून देतील. पण जो व्यक्ती याच्यावरती विचार करेल, याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, जिथे अडेल तिथे विचारेल, पण समजून घेईल आणि याचं इम्प्लिमेंटेशन करेल, त्यालाच त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये बदल करून घेण्याची एक चांगली संधी प्राप्त होणार आहे. ज्या कुणी जर याला समजत नाही किंवा लक्ष येत नाही म्हणून निग्लेक्ट केलं तर तुमचं पुढच्या आयुष्याला देखील तुम्ही निग्लेक्ट करणार आहात. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय आता जनरली तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना तुमच्या लक्षात येत असेल की नाही अरे याच्याकडे हा गुण आहे, नाही याच्याकडे हा गुण आहे, किंवा नाही याच्यामध्ये हा माझ्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने बोलतो, माझ्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने चालतो, किंवा याची जी एक्सप्रेशन आहे ते माझ्यापेक्षा खूप चांगले आहे. असं ज्यावेळेस तुम्ही इतरांमध्ये पाहता तशाच पद्धतीने इतर लोक पण तुमच्यामध्ये पाहतात. नाही तुमच्यामध्ये काही बोलण्यात वेगळेपण असेल, तुमच्यामध्ये पण चालण्यात वेगळेपण असेल, तुमच्या विचार करण्यात पण काही वेगळेपण असेल, तुमच्या इतर गोष्टींमध्ये पण काही वेगळेपण असेल, जे इतर लोक तुमच्यामध्ये जे वेगळेपण पाहतात ना, ती गोष्ट तुमची शक्ती आहे. ती शक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. या तीन प्रश्नांची जर उत्तर तुम्हाला मिळाली तर ती तुमची शक्ती आहे. त्यामुळे विचार करा की मी सगळ्यात चांगली गोष्ट काय करू शकतो, सगळ्यात चांगलं इतर जे करत नाही त्याच्यापेक्षा चांगलं मी कोणती गोष्ट करतो. जर वाचनाची जर असेल, कारण इतर लोक फक्त वाचतात, समजून घेत नाही. जर तुम्ही वाचताना जर समजून घेण्याची जी तुमची स्ट्रेंथ असेल तर ती तुमची स्ट्रेंथ होईल. कारण इतर लोक फक्त एखादा टीव्ही पाहतात, फक्त टीव्ही पाहणं आणि लक्ष देऊन पाहणं यात पण फरक आहे. जर तुम्ही पाहत असाल तर कॉमन तुमची ऍक्टिव्हिटी असेल, पण तुम्ही जर लक्ष देऊन पाहत असाल तर तुमची स्ट्रेंथ होऊ शकते. अशी कोणती स्ट्रेंथ आहे ती तुम्ही स्वतःमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या तीन प्रश्नांवरून तुमची स्ट्रेंथ तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. याच पद्धतीने पुढचे जे तीन प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमची वीकनेस दाखवतील. आपण काय सुधारू शकतो, तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सुधारायची आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायची आहे, अशी कोणती गोष्ट आहे, ती जर गोष्ट जी असेल ना ती तुमची वीकनेस आहे. काय तुमच्यामध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे, तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे, ती गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह तुम्हाला करायची आहे, ती गोष्ट म्हणजे तुमची वीकनेस आहे. ओके. लक्षात येते. ठीक आहे. आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, वेअर डू यू हॅव फ्युअर रिसोर्सेस दॅन अदर्स. आपल्याकडे इतरांपेक्षा कमी संसाधने कोठे आहेत. ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची कल्पना या गोष्टीचा विचार येतो, नाही माझ्यापेक्षा या समोरच्या व्यक्तीकडे माझ्यापेक्षा चांगला गुण आहे, किंवा तो गुण ज्या समोरच्या व्यक्तीमध्ये जो गुण आहे तो माझ्यात नाहीये, ही भावना ज्यावेळेस तुमच्या मनात येते त्यावेळेस ती तुमची वीकनेस असते. असं शोधा की इतरांमध्ये काय गुण आहे जो तुमच्यामध्ये नाहीये, त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तिथे तुमची वीकनेस तुम्हाला कळून जाईल. तुमच्यामध्ये असणारा गुणांचे जो असा काही गुण असेल ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं आवश्यक आहे, ती तुमची वीकनेस आहे, ती तुमची कमतरता आहे. इतरांपेक्षा तुमच्यामध्ये एखादा गुण नसेल तर ती तुमची वीकनेस आहे, ती शोधण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे, इतरांना अशक्तपणा म्हणून काय दिसण्याची शक्यता आहे. इतरांना अशक्तपणा किंवा कमतरता म्हणून काय दिसण्याची शक्यता आहे. जसं इतर लोक तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे म्हणून पाहतात ना, तसंच इतर लोकांना तुमच्यामधली कमतरता पण दिसते. मग इतर लोकांना तुमच्यामध्ये काय कमतरता दिसते हे शोधा, म्हणजे ती तुमची काय असेल, तुमची वीकनेस असेल. इतर लोक आता जनरली बोलून जातो का, अरे चल याला बोलायला पण येत नाही, अरे चल याला वागायचं पण कळत नाही, अरे याला हे करता येत नाही, अरे त्याला ते करता येत नाही, असं जर तुमच्या जवळचे लोक जर तुम्हाला म्हणत असतील तर ती तुमची वीकनेस आहे. बोलताना आपण खूप कॅज्युअली बोलून जातो, खूप जनरली बोलून जातो की अरे ह्याला तर हे जमतच नाही, अरे ह्याला तर हे कळतच नाही, अरे ह्याला तर हे असं करताच येत नाही. ज्यावेळेस तू व्यक्ती तुमच्याबद्दल अशी कोणती गोष्ट म्हणत असेल ना, तर त्यावेळेस जाणून घ्या की ही तुमची कमतरता आहे. मग ती शोधून काढा, ती लिहून घ्या. नाही मला इतरांपेक्षा माझ्यामध्ये ही कमतरता आहे, ती ज्यावेळेस तुम्ही इंडिकेट कराल, तुम्ही हायलाइट कराल, त्याच वेळेस तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न कराल. अन्यथा लोक तुम्हाला तसेच बोलत राहतील आणि तुम्ही तसंच वागत राहाल. नाही,
ज्यावेळेस इतरांना जर तुमची कुठली कमतरता दिसत असेल तर ज्यावेळेस इतर व्यक्ती तुम्हाला अशी असं काही म्हणतील ना, त्यावेळेस तुम्ही रागाला न जाता किंवा स्वतःच्या मनामध्ये राग न करता त्या गोष्टीचा विचार करा आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. या 3 प्रश्नांवरून तुम्हाला तुमची विकनेस लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, आता अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, अपॉर्च्युनिटीज किंवा संधी ज्या आहेत, संधी आणि थ्रेट्स हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आणि स्ट्रेंथ आणि विकनेस हे काय इंटरनल फॅक्टर्स. आता अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स याचा जर शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढची 3 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. 3 प्रश्न कोणते? आपल्यासाठी कोणत्या चांगल्या संधी खुल्या आहेत, म्हणजे तुमच्यासाठी आज मार्केटमध्ये किंवा आज समाजामध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे केव्हा तुमच्या लक्षात येईल? जर तुमच्यामध्ये इंटरनल टॅलेंट असेल, ज्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सेल्फ डिस्कव्हरी केलेली असेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नाही, माझ्यासाठी समाजामध्ये, माझ्यासाठी देशामध्ये, माझ्यासाठी मार्केटमध्ये एक वेगळी संधी उपलब्ध आहे आणि ती संधी प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करेन. ज्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये ती संधी दिसेल ना, नाही मला इथे काहीतरी करण्याचा चान्स आहे, ती तुमची संधी असते. ओके. आपले म्हणजे तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या संधी आहेत हे पण जाणून घेणं, या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर मिळत असेल तर तुम्हाला तुमची संधी प्राप्त होईल. ओके. नेक्स्ट आहे, आपल्या कोणत्या ट्रेडचा फायदा घेऊ शकता किंवा आपल्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये जी जी टॅलेंट आहे किंवा जी गोष्ट आहे, त्या कोणत्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. जर हे याचा जर आन्सर मिळाला तर ती तुमची संधी असेल. आता समजा तुमच्याकडे तुमच्यापैकी एक जणाकडे कसं की गाण्याची आवड आहे किंवा गाण्याचं टॅलेंट त्याच्याकडे आहे, सिंगर आहे, तुमच्यापैकी एक जण सिंगर आहे, त्याच्याकडे ते टॅलेंट आहे. ओके. या टॅलेंटचा फायदा कसा घेऊ शकतो? जर त्याने अधिक चांगला प्रयत्न करून, खूप प्रॅक्टिस करून स्टेप बाय स्टेप वनी लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल किंवा स्टेट लेवल वरती वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिशन होतील त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन तिथे जर विजेतेपद पटकावलं तर फायनली ते नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल वरती देखील त्याला संधी मिळू शकतात. म्हणजे तुमच्यामध्ये कोणता टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटचा तुम्ही काय फायदा घेऊ शकता हे शोधणं देखील ज्यावेळेस तुम्ही शोधाल त्यावेळेस तुम्हाला तुमची संधी प्राप्त होईल. त्यानंतरच आपण आपली शक्ती संधीमध्ये कसे बनवू शकता. जे तुमचे टॅलेंट स्ट्रेंथ आहे तुमच्या आतमध्ये, त्या टॅलेंट किंवा स्ट्रेंथला अपॉर्च्युनिटीज मध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचा ज्यावेळेस तुम्हाला विचार येईल किंवा याचं ज्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल त्यावेळेस ती तुमची संधी असेल. म्हणजे टॅलेंट असेल, स्ट्रेंथ असेल किंवा जी शक्ती आहे तुमची, त्या तिन्ही कंटेंटला जर तुम्ही संधीमध्ये रूपांतरित करत असाल किंवा तुम्हाला जर करता येत असेल तर ती घटना असेल किंवा ती जी पॉइंट जो आहे, जो चेंजिंग पॉइंट जो आहे, स्ट्रेंथ टू अपॉर्च्युनिटीज, ती तुमची संधी असेल. ओके. या 3 प्रश्नांच्या आधारावरती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणती संधी प्राप्त होऊ शकेल याचा तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर लास्ट जो पॉइंट है थ्रेट वाला, इसको भी कवर करेंगे. 2 मिनिट बचा है, 2 मिनिट में इसको कवर करेंगे. ठीक आहे. आता जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणते धोके येणार आहेत याचा जर विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या टॅलेंटमुळे आपले नुकसान होऊ शकते. आता तुमच्या आतमध्ये जर निगेटिव्ह काही असेल, निगेटिव्ह सवयी किंवा काही तुम्हाला हे असेल, तुमची निगेटिव्हिटी जर असेल तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. समजा मुलांना काही व्यसन असतील तर या व्यसन या कंटेंटमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही नुकसान होऊ शकतं. ओके. तर अशा काही निगेटिव्ह पॉइंट्स जर असतील तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काय दुष्परिणाम होईल, काय नुकसान होईल याचा ज्यावेळेस तुम्ही आज विचार करताना तर ती तुमची थ्रेट असते. तुमच्या आत इंटरनल फॅक्टर्समुळे किंवा तुमच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या टॅलेंटमुळे किंवा ज्या निगेटिव्हिटीमुळे किंवा ज्या वाईट सवयीमुळे तुम्हाला काय दुष्परिणाम होतील हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस ते तुमच्यासाठी काय असतात, थ्रेट्स असतात, धोके असतात. आणि दुसरा जो आहे, आपला प्रतिस्पर्धी काय करीत आहे, म्हणजे तुमचा कॉम्पिटिटर काय करीत आहे याचा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल ना, आणि जर तुमचा प्रतिस्पर्धी खूप काही करत असेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. ठीक आहे. कारण धोका तुमच्या प्रतिस्पर्धेकडून तुम्हाला जास्त मिळू शकेल. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये स्पर्धा करता त्यावेळेस तुमचा प्रतिस्पर्धी काय करत आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय
हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण तीच तुमची धोके असतात, तीच तुमची जोखीम असते. आता या प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचं सेल्फ अनालिसिस जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकता, कारण मास्टरिंग ऑर्डर्स इज अ स्ट्रेंथ, म्हणजे दुसऱ्यांमध्ये मास्टरिंग करणं ही तुमची शक्ती असू शकते, पण मास्टरिंग युअर सेल्फ इज पॉवर. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती प्रभुत्व मिळवता ती तुमची पॉवर असते. इतरांवरती प्रभुत्व मिळवणे ही शक्ती असते, पण स्वतःवरती प्रभुत्व मिळवणे ही तुमची पॉवर असते. म्हणून स्वॅट अनालिसिस खूप महत्वाचं आहे. काही अजून जर तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू, कारण आता 1 मिनिट पेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. आपल्याला आजचं डिस्कशन इथेच थांबवावं लागेल, तर आपण थांबूया. आशा करतो या मॅट्रिक्स तुम्हाला थोडा लक्षात आलं असेल. तुम्ही आज प्रयत्न करा, या बॉक्समध्ये लिहिता आलं तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटीज काय आणि थ्रेट्स काय, 5-5 पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करा आणि